खऱ्या अर्थाने राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन करायचं असेल तर इंडिया आघाडीच्या लोकांनी स्वच्छ भारत अभियानामध्ये सामील व्हायला पाहिजे होतं. महात्मा गांधीजींच्या या देशाला असलेल्या सगळ्या महत्त्वाच्या विचारांमध्ये स्वच्छता, खादी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता. मग हे जे काही नकली इंडिया अलायन्सची लोक बाहेर पडली आहेत ते गांधी विचारांसाठी काही करतायत का? ना स्वच्छता अभियान करत आहे, ना चरखा चालवत आहे, ना खादी विक्री करत आहे, ना खादी खरेदी करत आहेत. आणि त्यामुळे गांधीजींच्या नावावर राजकारण करणारे इंडिया अलायन्सवाले आणि गांधीजींच्या विचारांवर चालणारे एनडीएचे आमची लोक आहेत. आणि म्हणून देशभर स्वच्छता अभियान कालपासून चालू आहे. एनडीएच्या माध्यमातून माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये खादीचा प्रचार चालू आहे. गांधीजींचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणारे एनडीएचे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि गांधीजींच्या नावावर राजकारण करू पाहणारे हे इंडिया अलायन्स मधले नकली लोक आहेत. हास्यास्पद सगळा प्रकार चालू आहे. माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजित पवार आणि सुधीर भाऊंच्या नेतृत्वामध्ये कोथळा काढणारी ती वाघनखं भारतात परत येत आहेत. आणताय कोण? भारतीय जनता पार्टी. पोटात दुखायला लागलं पेंग्विन कुटुंबाला आणि मग वाघनखं येत आहेत म्हटल्यावर हे नकली वाघ त्या ठिकाणी आता स्टेटमेंट करायला लागलेत, पुरावे मागायला लागलेत. विशेषतः उभाटाची लोक हे वारंवार छत्रपती आणि छत्रपतींच्या परिवारा आणि त्याच्या इतिहासाबद्दल प्रश्न निर्माण करू पाहत आहेत. उभाटाच्या नेमकं मनात काय आहे? छत्रपतींच्या इतिहासावरचे प्रश्न निर्माण करायचे, छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागायचे, छत्रपतींनी आपल्या केलेल्या शौर्याच्या प्रतीकावर हास्यास्पद विधानं करायची ती आदित्यजींनी. आणि म्हणून ही सगळी नकली वाघ आहेत. आणि म्हणून त्यांचा थैथयाट जो चाललाय ते घाबरून चाललाय. त्यांना आमचा प्रेमाचा सल्ला आहे, पेंग्विन आणि पार्टी आदित्यजी हा तुमचा विषय आहे. आणि म्हणून पब मधले विषय आणि त्यातला थैथयाट रस्त्यावर करायचा नसतो. अफजल खान कोणी आपला पाहुणा नाही लागत आहे हे मला आता त्यांना सार्वजनिक सांगावं लागतंय. अशी जी खरं तर ही वाघनख म्हणजे छत्रपती शिवराय यांच्याशी संबंधित एक संपूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण जगभरातल्या मराठी माणसाचा अस्मितेचा विषय होता. अशा वेळी याचं स्वागत करण्याची राजकारण होताना दिसते. काय नेमकं याला उत्तर? दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रात असेही राजकारणी आहेत की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या प्रतीकांवर प्रश्न उपस्थित करतात. आमच्यासाठी तर छत्रपतींचे पदस्पर्श झालेली मातीही वंदनीय आहे. कसले पुरावे विचारतायत आणि कोणासाठी, कुठल्या मतांसाठी? आदित्यजी, कुठली अशी मतं तुम्हाला सिक्युअर्ड करायची आहेत म्हणून तुम्ही छत्रपतींच्या शौर्याच्या प्रतीकांवर प्रश्न विचारताय? मताचं लांगुल चालन म्हणतात ते हेच, हिरवी चादर ओढून मतं मागायची जे म्हणतात ते हेच, आणि हे सगळे प्रश्न आदित्यजींकडे जात आहेत. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार पण तुमच्यावरती आरोप करतायत की मतांसाठीच तुम्ही हा एकंदरीत वाघनखाचा इव्हेंट करताय. खरं तर आम्ही मतांसाठी केलेलं नाही, पण मतांसाठी छत्रपतींचा शौर्याचा पराक्रमाचा त्या ठिकाणी एका अर्थाने सार्वजनिकरित्या सन्मान होणार असेल तर चूक काय? तुम्ही केलं नाहीत 20 वर्ष म्हणून आम्ही गप्प बसायचं? वडेट्टीवार, तुमचं सरकार या महाराष्ट्रामध्ये गेली 50 वर्ष होतं. जे तुम्हाला जमलं नाही ते आज भाजप, एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांच्या सरकारला जमतंय म्हणून तुम्ही प्रश्न विचारताय. आणि ते प्रश्न विचारून कुठली मतं सिक्युअर्ड करू पाहताय? जनता भोळी नाहीये. छत्रपतींच्या शौर्याच्या प्रतीकावर प्रश्नांकित तुम्ही वागताय याचा अर्थ हिरवी चादर तुम्ही स्वतः बरोबर आदित्यजींनाही दिलीत का? हा आमचा सवाल आहे. महायुतीचं सरकार असताना हीच औरंगजेबाची वादग्रस्त कबर काढली गेली होती, ही एक बाजू. दुसऱ्या बाजूला औरंगाबादमध्ये ज्यांनी ज्या कबरीवर फुलं वाहिली त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे गटाची युती आहे, बाळासाहेब आंबेडकर.
ही काय नेमकी गणित आहेत म्हणजे दोन्ही बाजूला बघितलं तर? नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्र हा सज्ञानी आणि चौकस आहे. ज्या उभाटाच्या बदललेल्या प्रतिक्रिया आहेत, टिपू सुलतानाच्या नावापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागण्यापासून, शौर्याच्या प्रतीकावर थट्टा करण्यापासून, कबरीवर त्या ठिकाणी नतमस्तक होणाऱ्यांना मांडीवर बसवण्यापासून, ही जी बदललेली भूमिका ही केवळ आणि केवळ मतांच्या लांगुल चालनासाठी आहे. आणि म्हणूनच केवळ बुद्धिभेद व्हावा म्हणून मराठी मुस्लिम असा प्रचार करायचा, मला वाटतं महाराष्ट्र याचा बदला घेईल. महाराष्ट्र याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि हे प्रश्न, याची उत्तरं उद्धवजींनाही द्यावी लागतील, आदित्यजींनाही द्यावी लागतील. सर, लोकसभेची दक्षिण मुंबईची जागा जी आहे ती प्रतिष्ठित मानली जाते, जी तयारी दोन्ही बाजून केली गेली आहे. भाजपकडून सुद्धा तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर ठाकरे गटाकडून तयारी सुरू आहे. अरविंद सावंत असे म्हणतात की पालिकेला आम्ही जिंकणार, काय नाही? अरविंद सावंतांचा पराभव ही काळ्या पाठीवरची सफेद रेघ आहे. गेल्या वेळेला आमच्या मेहरबानीने ते जिंकले. मी मुद्दामून अंडरलाईन करतो शब्द मेहरबानीने जिंकले. आम्ही प्रचार केला, मी प्रचार केला. माननीय मोदीजींचे मोठे फोटो घेऊन अरविंद सावंत पोहोचले. त्यांचा चेहराही दक्षिण मुंबईतल्या लोकांना काही भागात माहीत नव्हता. त्यांचं कर्तृत्व तर नव्हतंच, अकर्तृत्ववान माणसाला सुद्धा जिंकवण्याची क्षमता मोदीजींच्या नावात होती. अरविंद सावंत त्यामुळे जिंकले. आज त्यांना मतं मिळवण्यासाठी हीच कबरीवरच्या फेरी मारायला लागतायत. आणि म्हणून याकूब मेमनची कबर सजवणाऱ्यांच्या बरोबर बसून अरविंद सावंत मतं मागायला चाललेत. आणि म्हणून दक्षिण मुंबई सुद्धा स्वाभिमानी मराठी माणसाची आहे, ती याचा बदला घेईल. पूर्ण मुंबईतल्या 6 जागा आम्ही जिंकू. त्यातली सगळ्यात महत्वाची दक्षिण मुंबईची जागा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आमची महायुती जिंकेल, मोठ्या फरकाने जिंकेल. ह्या ठिकाणी मला हे स्पष्ट करायचं. सवाल जो लोग उठा रहे हैं, क्या आपको लगता है कि तुष्टिकरण के लिए हो रहा है? आपने कहा कि अरे गद्दार होकर ये सब लोग बोल रहे हैं. जिस प्रकार के बयान, बचकाना बयान आ रहे हैं आदित्य जी के मुंह से, उसकी कड़ी निंदा मैं करता हूं. आप सवाल या निशान किस पर उठा रहे हो? उद्धव बाळासाहेब ठाकरे के दल से छत्रपति शिवाजी महाराज जी के परिवार के ऊपर भी एविडेंस दो, पुरावे दो, इस प्रकार का सवाल उठा गया था. आज जो शौर्य और पराक्रम का प्रतीक ये वाघनख छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी, शिवसेना और हमारी सरकार ला रही है, तब सवालिया निशान या मजाक करने का काम आदित्य जी कर रहे हैं. क्यों छत्रपति शिवाजी महाराज जी के प्रतीकों के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं? कौन से वोट के लिए? ये लांगुल चालन है. ये वोट पाने की राजनीति कौन से वोटों की है? जब हरी चादर ओढ़कर राजनीति में आप आदित्य जी निकले हो, तब आप उस वोटों के लिए छत्रपति शिवाजी महाराज जी के शौर्य और पराक्रम पर भी सवाल उठा रहे हो. महाराष्ट्र बदला लेगा. आने वाले चुनाव में ये प्रश्न उठेंगे. उद्धव जी और आदित्य जी को उसका जवाब देना पड़ेगा. ये सब नकली लोग हैं. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जी को स्मरण करने का दिन है, तो उनके विचारों पर चलने का दिन है. मैं मानता अगर इंडिया अलायंस के लोग स्वच्छता अभियान में आते, वो खादी का चरखा चलाते, खादी की खरीदी बिक्री हो इसके लिए काम करते, लेकिन नहीं, ये राजनीति के लिए रास्ते पर उतरे हैं. ये महात्मा गांधी जी के विचारों के लिए नहीं उतरे हैं. महात्मा गांधी जी ने देश को दिए हुए विचारों पर चलने का काम एनडीए और माननीय मोदी जी के नेतृत्व में चल रहा है. खादी की खरीद फरोख्त बढ़ गई, स्वच्छता अभियान पूरे देश में चल रहा है, गांव को केंद्र मानकर काम किया जा रहा है. और वहीं पर इंडिया अलायंस के लोग सिर्फ गांधी जी के नाम पर राजनीति करने का प्रयास कर रहे हैं, हम उनकी निंदा कर रहे हैं. कांग्रेस के नेताओं की जुबान लगातार जिस तरह से मोदी जी प्रचार में उतरे हैं, कांग्रेस के नेता ये निजामुद्दीन है और एक दूसरे जीतू पटवारी है, उन्होंने बयान दिया है कि प्रधानमंत्री का 56 इंच का सीना नहीं बल्कि 56 इंच की जुबान है और
मुझे लगता है अपना स्तर छोड़कर राजनीति में बयानबाजी करना ये इंडिया अलायंस के लोगों ने किया हुआ लगातार पाप है। जनता सब जानती है और इसके लिए माननीय मोदी जी के नेतृत्व में विकास की राजनीति, गौरवशाली देश के इतिहास और परंपरा को आगे बढ़ाने का प्रयास, इसके कारण हर भारतवासी अपने आप को गौरवान्वित महसूस कर रहा है। और जहां तक 56 इंच की बात है, मैंने और एक ट्वीट किया है, अभी किसी ने ट्विटर पे कहा है हाफिज सईद के परिवार का कोई कल से गायब है। पहले ही कोई आयस है कि किसी को पाकिस्तानी में ही किसी ने मार गिराया है, मुझे नहीं पता किसने क्या किया। 56 इंच के सीने के सवाल पूछने वाले उस देशों में जाकर जो प्रकार और जो घटनाएं हो रही है उसका भी अगर अध्ययन करे तो उनको बोलने के लायक कुछ न बचेगा, इतना मैं जरूर कह सकता हूं। कांग्रेस के नेता बोल रहे हैं जैसे कुमार और प्रहलाद पटेल को चुनाव में उतारा तो उन्होंने कहा कि ये ऐसे हो गया कि फिर राष्ट्रपति बना, बाद में राष्ट्रपति के घर का लोकल चपरासी दरबार मान दिया। भाई इतना डर क्यों रहे तोमर जी के उम्मीदवारी से? हमारे उम्मीदवारों से इतना कांग्रेस को बखलाहट क्यों हो रही है? यही उनका बयान स्पष्ट करता है कि हमारे उम्मीदवारों को या उम्मीदवारों को लेकर, नेताओं को लेकर उनके पांवों के नीचे की जमीन खिसक रही है। हाँ हाँ संजय राऊत असं म्हणताय की लष्कर जरी आणलं तरी दसरा मेळावा जो आहे तो शिवसेनेचा मला असं वाटतं की संजय राऊत हे लिहिताना चिलीम आणि बोलताना गांजा घेऊन बोलतात आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर आणि लिहिण्यावर प्रतिक्रिया देणं ही कुठल्याही बुद्धिमान माणसाने करावं असं कर्तव्य नाही। शिवाजी पार्कच्या विषयामध्ये जो निर्णय महापालिका घेईल, जो निर्णय न्यायालयात झालेला आहे तो कायदेशीर होईल आणि जो होईल तो जनतेला मान्य असेल। संजय राउत जी लिखते समय चिली मोड़कर बैठते हैं और बोलते समय गांजा चढ़ाकर बोलते हैं, ऐसा हर आदमी का समझ है और इसके लिए कोई भी बुद्धिमान आदमी उनके बोलने पर प्रतिक्रिया नहीं देगा। शिवाजी पार्क के ऊपर जो निर्णय होगा या उस मामले में जो निर्णय होगा वो महानगर पालिका करेगी, न्यायालय के आदेश को लेकर करेगी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।